नमस्कार मंडळी. आता इतर पिकं जशी आपण SRT पीक पद्धतीवर घेतो तसं मकासुद्धा आहे. आता हा मका पहिली गोष्ट मी लावतोयच गुंठेमध्ये 2 गुंठ्यामध्ये, कारण क्षेत्र माझं कमी आहे. पण मकामध्ये बघा तुम्हाला तेज वगैरे कसं आहे, सुंदर आहे. तर याच्यामध्ये कोणत्याही पिकाला आपण त्याला नांगरखी हा प्रकारच करत नाही. SRT पीक पद्धतीच इतकी सोपी आहे की या पद्धतीमध्ये आपण एक्झॅक्टली तसंच करतो. थोडक्यात या पीक पद्धतीची माहिती देतोय की अगोदर हिरवं तण मारून घ्यायचं ग्लायफोसेटच्या सहाय्याने. नंतर आपली लागवड करायची. मका हा आपण 2 पद्धतीने लागवड करू शकतोय. त्याचं अंतर आपण 25-50 पण ठेवू शकतोय. चारा मक्याला आपण 25-25 ठेवू शकतो. पण हा मधुमका आहे, स्वीटकॉर्न आहे. तर याला आपण 50 बाय 50 सेंटीमीटरवर पण आपण याची लागवड करू शकतो. याला हँडपूस सीडरनी पण लागवड करू शकतोय आणि आपल्या पारंपरिक SRT साच्यानी पण लागवड करू शकतो. याची लागवड केल्यानंतर जेव्हा जमिनीला ओल असते तेव्हा आपल्याला काय करायचं आहे, त्याच्यामध्ये जर हिरवं तण असेल तर ग्लायफोसेट अधिक 18 जिन 50 ग्रॅम, ग्लायफोसेट 150 मिली अधिक 18 जिन 50 ग्रॅम आणि 10 मिली स्टिकर यांचा वापर करून मका उगवण्याच्या अगोदर आपल्याला त्याची फवारणी करायची. फवारणी केल्यानंतर याच्यामध्ये दुसरी फवारणी परत आपल्याला 20-25 दिवसांनी येतेच किंवा 30 दिवसांनी येते. तेव्हा तुम्हाला टिंजर 3 मिली प्रति 15 लिटर याप्रमाणे आणि 10 मिली स्टिकर त्याच्यामध्ये असतोच ऑलरेडी स्टिकर, तर त्याची फवारणी करायची. संपूर्ण तण मेलं जातं, संपूर्ण कंट्रोल जातं. फक्त कोणतंही तणनाशक पिकामध्ये मारताना त्या तणाची अवस्था 2 ते 4 पानावर असताना मारलं तर रिझल्ट अप्रतिम असतं. तर याच्यामध्ये फक्त रोग येतोय फार तर फार याच्यामध्ये जास्तीत जास्त लष्करी अळी आणि लष्करी अळीचा अळीनाशक एखादं मारून द्यायचं आणि खूप सोपं आहे, साध्या पद्धतीने आहे. कोणत्याही या पिकाला ह्याच नाही कोणत्याच पिकाला आपल्याला वगैरे काही द्यायची नाही. धन्यवाद.